आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी, आपलं गाव आपली बातमी। तर बातमी आहे नांदगाव पेठेतून। नांदगाव पेठ येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे देत राख्या निर्मितीचा उपक्रम सुंदर संपन्न झाला। यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने राखीचे निर्माण केले व या राख्या विक्रीकरता बाजारात ठेवल्या। मात्र या विक्रीतून सुद्धा विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होता येतं, हे एक उदाहरण या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे। आधुनिक भारताची वाटचाल ही विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असून विद्यार्थी हा अष्टपैलू घडावा याकरता जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या वतीने विविध प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे। तर याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे देत असताना राखी निर्मितीचा हा उपक्रम सुंदर राबविण्यात आला होता। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींनी राख्या निर्माण करून लाडक्या भावांना यावेळी रक्षाबंधनानिमित्त हीच राखी बांधून रक्षाबंधन उत्सव जिल्हा परिषद शाळा येथे उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते। न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, नांदगाव पेठ। माझे नाव यशराज महत्तर। आम्हाला राख्या बनवणं स्वाती टीचरने शिकवले आणि ते प्रेरणा सुद्धा त्यांनीच दिली, म्हणून आम्ही आज शाळेत रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा केला। आम्ही मोठं झाल्यावर याचा कारखाना सुद्धा करू शकतो आणि राख्या विकू शकतो आणि हे आम्ही कधीच विसरणार नाही। रक्षाबंधनचा सण खूप आनंदाने साजरा होत आहे आणि सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थिनी राख्या बांधणार आहे त्यांनी या राख्या आमच्या शाळेतल्या कार्यानुभव शिक्षिका स्वाती बोडाखे मॅडम यांनी त्यांना ह्या राख्या शिकवल्या आहे आणि एक स्वयंरोजगाराच्या दृष्टीने आमच्या विद्यार्थिनींनी एक पाऊल उचललेलं आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, नवीन येणारी जी आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याचा एक भाग स्वयंरोजगार आहे आणि त्या दृष्टीने माननीय प्राचार्य श्री ठाकरे सर यांच्या प्रेरणेने जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव पेठचं हे एक पाऊल आहे असं मी या प्रसंगी सांगू इच्छिते।